मी समृद्धी किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत बीटची बर्फी। त्यासाठी इथे लागणारे साहित्य मी घेतलेले आहे। इथे 1 वाटी बीट मी किसून घेतलेले आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागणारी अर्धी वाटी साखर आहे। इथे थोडंसं खोबरं मी इथे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे, खोबऱ्याचं किस न करता। थोडेसे इथे छोटे छोटे आकाराचे 3 पेढे घेतलेले आहे मी याच्यात टाकण्यासाठी। आणि हे तूप आपल्याला हाताला लावून त्याचे गोळे करायचे म्हणून हे तूप इथं मी घेतलेले। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं आपण कढई गरम करून घेतलेली, त्याच्यात इथं बीट टाकून घेणार आहोत। किसल्यानंतर हे तसंच घ्यायचं, त्याचे पाणी आपल्याला काढायचं नाहीये, पिळून वगैरे घ्यायचं नाहीये। त्याच्यात 1 वाटी बीटला अर्धी वाटी साखर याच्यातच टाकायची आहे आणि हे व्यवस्थित याच्यात शिजवून घ्यायचंय आपल्याला। साखर याच्यातच विरघळायची आहे, ते पातळ होऊन परत घट्ट होणार आहे। त्या पद्धतीचं हे मिश्रण आपल्याला तयार करायचंय। साखर आपली छान वितळलेली, याच्यात याला पाणी सुटलेलं आहे साखरेचं। आता हे सगळं पाणी याच्यातच आपल्याला आटवून घ्यायचंय, म्हणजे ते बीट आपलं याच्यातच साखरेत शिजून गोड होणार आहे। याच्यातलं पाणी आता आपलं थोडंसं आटत आलेलं आहे। याच्यात आता आपल्याला पेढे टाकून घ्यायचे। हे जे आपण पेढे घेतले होते ते याच्यात असे चुरून टाकून द्यायचे। खव्याच्या पेढ्यामुळं याला बर्फीचा स्वाद येणार आहे। पेढ्याऐवजी तुम्ही इलायची पण टाकू शकता, खाण्यासाठी ते एकदम छान लागणार आहे। आता पेढे याच्यात एकदम मिक्स झालेले आहे छान। याच्यातलं सगळं पाणी आता घट्ट होऊन आटून गेलेलं आहे, याचा छान असा गोळा तयार झाला आहे। याची आता आपल्याला बर्फी तयार करून घ्यायची आहे। थोडंसं हातावर तुपाचा हात घेऊन थोडंसं हे बॅटर हातावर घेऊन असं गोल गोल याचा गोळा तयार करायचा आहे आपल्याला, छान असा मस्त। त्याच्यानंतर हा गोळा खोबऱ्याच्या किसमध्ये आपल्याला घोळवून साईडला ठेवत जायचंय। मी इथं गोल आकाराचा केलाय, तुम्ही अंडाकृती आकाराचा करू शकता, पाहिजे त्या आकारात तुम्ही हे करू शकता। तुम्ही अशा अंडाकृती आकाराचे सुद्धा गोळे करू शकता, चॉकलेट सारखे। ते सुद्धा आपल्याला याच्यात असे घोळवून घ्यायचे आणि साईडला ठेवायचे। आता एक एक करून मी हे सगळे करून घेते। इथं आपले सगळे बॉल तयार करून रेडी आहे। मी काही इथं छोटे गोल आकाराचे, काही अंडाकृती आकाराचे आणि काही मोठ्या गोल आकाराचे इथं मी सगळे करून घेतलेले। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कमेंट करायला विसरू नका।